गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कसे आहे तुम्ही सगळे? मी एकदम मस्त आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात मी आपल्या घराच्या गच्चीवरून करतो आहे. रात्रभर पाऊस पडला मित्रांनो, पण आता पाऊस पूर्णतः गायब आहे. हे बघा, ऊन, सूर्य, सगळीकडे पाऊस, ढग बिलकुल गायब होऊन गेले डायरेक्ट. आणि ह्या पावसामुळे आपल्याला काल बरामपूर जाता नाही आलं. पण आज काही जरी झालं तरी बरामपूरला जावंच लागणार आहे, कारण एक एक दिवस लेट होत चालला आहे आपल्याला पत्रिका आणायला आणि पत्रिका वाटायला सुद्धा. आता निशाचं लग्न फक्त 1 महिना राहिला इथून, म्हणून पत्रिका आपल्याला लवकर लवकर वाटाव्या लागतील. सर्वात आधी मित्रांनो, मला मुंबईला जावं लागेल पत्रिका वाटायला, कारण तिकडच्या पत्रिका वाटून झाल्या की मग इकडे आपल्या गावाकडे पत्रिका वाटाव्या लागतील. तिकडे लवकर पत्रिका वाटायचं हेच कारण आहे की तिकडच्या लोकांचं रिझर्वेशन वगैरे होऊन जाईल लवकर, म्हणजे त्यांना यायला प्रॉब्लेम नाही होणार. आणि हे बघा, पावसामुळे आपल्या गच्चीवर पूर्ण शेवाळ झाला आहे. हे काही काही ठिकाणी असं पाणी थांबते ना, त्याच्यामुळे सगळीकडे झालं आहे, सगळीकडे. आजच्या दिवस पाऊस थांबायला पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो, आता जेवण झालं आहे माझं आणि मी चाललं आहे बरामपूरला. कालचंच टी शर्ट घाललं आहे मित्रांनो मी, कारण आपल्या इकडे कपडे नाही आहे. बरामपूर चाललो आहे मित्रांनो मी आता, पण इथं रस्त्यात थांबलो आहे इच्छापूरमध्ये. एक मित्र येतो आहे माझा, त्याला भेटायला. इच्छापूरमध्ये मी गेल्या 1 तासापासून बसलो आहे माझ्या मित्राची वाट पाहत. मित्र काय ॲक्च्युली आत्याचाच लेख आहे तो माझा. 1 तासापासून जेव्हा मला गरज नसते ना की कोणी माझ्यासोबत नसावं, तेव्हा भरपूर लोक माझ्यासोबत तयार असतात यायला. आणि आज विषय असा आहे की मी पत्रिका घ्यायला चाललो आहे बरामपूरला आणि माझ्यासोबत कोणीच नाही आहे. रवीला पण अर्जंट काम होतं, तो पण निघून गेला, बाकी कोणीच नाही होतं. म्हटलं याला घेऊन जाऊ विशालले. हा घरी आहे, पण हा कुठं गायब झाला आहे. इच्छापूरला गर्दी असते नवरात्रामध्ये खूप. इच्छा देवीचं स्थान आहे ना, इथं खूप भाविक येतात. हे बघा माझ्या समोर किती गाड्या चालल्या, मी दाखवतो तुम्हाला. हे कंटिन्यू गाड्या चालू आहे. आपली गाडी तिकडे उभी आहे समोर. मी बसलो एकदम मस्त निवांत स्थानी इथं. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे तापी नदीच्या पुलावर आणि हा विशाल आहे. हाच आहे तो माणूस. त्याची 1 तासापासून वाट पाहत होतो मी. हा आत्याचा लेख आहे मित्रांनो. लहानपणपासून आम्ही दोघी जण लय सोबत राहिलो आहे. मित्रांनो, तो पत्रिका घेऊन आम्ही आलो आहे आता इच्छापूरमध्ये परत. बरामपूरमध्ये ब्लॉग बनायला टाईमच नाही भेटला आपल्याला, आहे ना. 5 मिनटं थांबलो आम्ही फक्त. ही आहे पत्रिका. आता विशालले घरी सोडतो आणि मी जातो परत आपल्या घरी. 2 मिनटं जरी मित्रांनो मी विशालकडे थांबलो असतो ना जास्त वेळ, तर खतरनाक पावसात भिजलो असतो. काय पाऊस आला तो अचानक. बरं झालं पाऊस आला आणि तिथं बोगदा होता, तर वाचलो. चला आता जाऊ लवकर घरी. फायनली मित्रांनो घरी आलो मी, ते पण न वल्ल होता, बिना वल्ल व्हायला. केव्हा येणार तर हे लाईट. लाईट गेली मित्रांनो आणि अंधारात आजीने मी बसलो इथं. फायनली आली लाईट. लाईट आल्यावरच बरं वाटते. कुठे चालली? ओके मित्रांनो, मी करतोय आता जेवण. एकटा एडणी कशी काय झाली? हे एडणी खातोय मी. हे आहे तांदळाची खीर, फ्लावरची भाजी आणि पुऱ्या. ओके मित्रांनो, आता माझं जेवण झालं आहे. चला जाऊ आता मुक्ताईनगरला आपल्या घरी. म्हणजे हे बी तर आपलंच घर आहे. मुक्ताईनगरच्या घरी जाऊ आता आपण. तर मित्रांनो, मी आता आलो आहे घरी गावावरनं. पावसानं आपली लई इज्जत ठेवली मित्रांनो आज. म्हणजे थोडी केली होती गडबड पावसानं बरामपूर येताना, पण वाचलो मी. आता मी पाहतोय आदित्यची वाट. आदित्यचा डब्बा मी घरून घेऊन आलो आहे मित्रांनो. त्याचं जेवण झालं की परत त्याला ड्युटीवर सोडून यायचं आहे.
तर मित्रांनो आता आदित्यचं जेवण झालं आहे आणि मी त्याला त्याच्या ड्युटीवर पण सोडून आलो आहे. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला मी करतो इथंच एंड. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि प्लीज मित्रांनो माझ्या मराठीच्या ब्लॉगिंगला प्रतिसाद द्या चांगला. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला बाय, गुड नाईट.